विधानसभा निवडणुका महिनाभर पुढे ढकलण्यात आल्या। महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात। राष्ट्रवादी शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा मोठा दावा केलाय। त्यामुळे आताची मोठी बातमी आहे, विधानसभा निवडणुका महिनाभर पुढे ढकलल्या जाऊ शकतात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा मोठा दावा केलाय। सरकारकडून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याबाबत सरकारचे प्रयत्न आहेत असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात नेमका निवडणुका संदर्भात काही घडामोडी घडतात का, निवडणुका खरंच पुढे ढकलल्या जाऊ शकतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्या प्रकारचे संकेत आता जयंत पाटील यांनी दिलेले आहेत। माझी तर शंका अशी आहे की महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ऑक्टोबरमध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली आहे आणि त्यांना आणखीन वेळ मागून घेतायत ते। आणि माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबरच्या 15-20 तारखेच्या दरम्यानच हे निवडणूक घेऊ शकतील। त्याच्या आधी 3 महिन्यात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचे जास्तीत जास्त पैसे वाटण्याचं काम तिजोरीतनं हे सरकार करेल। माननीय जयंत पाटील साहेब काय म्हणाले मी काही कुठं टीव्हीवर वगैरे बघितलं नाही, पण ते ज्येष्ठ नेते आहेत। निवडणुका घेण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं असतं। निवडणूक कधी घ्यायची हे सरकार ठरवत नाही, हे निवडणूक आयोग ठरवतं। सरकार पूर्णपणे ताकदीनं मैदानात आहे। सरकारनं जी 5 वर्षात विकासाची कामं केलेली आहेत, सर्व घटकासाठी शेतकऱ्यासाठी या सरकारनं काम केलंय आणि सरकार 100% येईल, आमच्या मनात कुठलीही शंका नाही। त्याच्यामुळं निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रश्न येत नाही। घाबरताय कशाला? तुमचे नेते ज्या गतीने शरदचंद्र पवारांची वाक्य आहेत, मी तर तुमच्या मीडियाच्या मित्रांना आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला नम्रपणे सांगू इच्छितो, हे भंपक लोक आहेत, त्यांची वाक्य रचना आणि वाक्य लक्षात ठेवा। निवडणूक आयोग ज्या तारखा ठरवणार आहेत त्याच्याबद्दल भ्रम पसरवणे आणि स्वतःच्या भीतीचं जाहीर प्रदर्शन करणे, घाबरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट। आणि मी कालही एका चॅनलला म्हटलं, आज पुन्हा सांगतोय, जशा जशा निवडणुका जवळ येतील महाराष्ट्र विकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात येईल, जागा वाटपामध्येच संपुष्टात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।